नमस्कार मंडळी. नमस्कार ऋताताई. नमस्कार. लगबग, गडबड, गोंधळ, लाईट, साऊंड हे सगळे शब्द एकत्र उच्चारल्यावर डोळ्यासमोर येतात ते आतुरतेने तिसऱ्या घंटेची वाट बघणारे पडद्यासमोरील नाट्यरसिक आणि पडद्यामागील नाट्यकर्मीच, नाही का? हो ना. तर मंडळी, महाराष्ट्र मंडळाच्या शतक महोत्सवातील एक अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य असा कार्यक्रम म्हणजे नाट्य विषयाशीच निगडीत असायला हवा, नाही का? म्हणून तर मराठी मनामनातील नाट्यप्रेमाची ग्वाही देणारा हा उत्सव नाट्यकलेचा. उत्सव नाट्यकलेचा. खरंच आमच्या मनात या उत्सवाची संकल्पना साकारायला लागली तीच मुळी नाट्यकला काल, आज आणि उद्या या विषयाभोवती फेर धरत. आणि म्हणूनच आपल्या या उत्सवात सामावला आहे तो मंडळाच्या नाट्य परंपरेचा इतिहास. निखळ मनोरंजनासाठी घडणाऱ्या नाट्याबरोबरच संवेदनशील लेखणीतून उतरलेले वर्तमानातील नाट्यपट आणि सृजनशीलतेला खरं आव्हान देणारा भवितव्यातील एक आगळा वेगळा असा नाट्यप्रकार. खरंच मंडळी, शतक महोत्सवी वर्षापर्यंत वाटचाल करणाऱ्या आपल्या मंडळाला एवढी गौरवशाली आणि अभिमानास्पद नाट्य परंपरा नसती तरच आपल्याला नवल वाटलं असतं. रेखा म्हणाली त्याप्रमाणे या नाट्योत्सवात गतवर्षांचा आढावा कसा घ्यावा हे विचारचक्र नुसतं सुरू झालं आणि भावलेल्या नाट्यसंहिता, आवडलेले दिग्दर्शक, कसलेले अभिनेते अभिनेत्री आणि भरभरून दाद देणारे प्रेक्षक या सर्वांच्या आठवणी दाटून आल्या. हो ना. आणि ऋताताई, अगदी काय घेऊ काय नको, कुठले प्रसंग वेचू कुठले सोडू अशा द्विधा मनस्थितीतूनच नाट्यस्मृतीची ही संकल्पना आकारली, नाही का? हो ना. आणि मंडळी, जन्मात कधी ही गोष्ट केली नव्हती असं म्हणत म्हणत आमच्यासारख्या नवशिक्यांना घेऊन मंडळाच्या टीमने साकारली ती चित्रफितीची ही संकल्पना, म्हणजेच आजच्या नाट्यस्मृती. तर रसिक हो, शतक महोत्सवातील या नाट्योत्सवाच्या आरंभी रंगदेवतेला वंदन करून महाराष्ट्र मंडळ सादर करीत आहे नाट्यस्मृती. नाट्यस्मृती. तर बघू. सदाशिव महादेव नाट्याधीश नटराज, सदाशिव महादेव नाट्याधीश नटराज, नमन करुणी आज तुला, नमन करुणी आज तुला, चरण तुझे पूजितो, चरण तुझे पूजितो, नाम स्मरण करुणी आता कार्यक्रम योजितो, नाम स्मरण करुणी आता कार्यक्रम योजितो. 1920 ते 2020 महाराष्ट्र मंडळ बंगलोरची गौरवशाली वाटचाल. उण्या पुऱ्या 100 वर्षांचा प्रवास आणि मी आहे त्यातील 55 वर्षांचा साक्षीदार. 20व्या शतकात अनेक मराठी बांधव बंगलोरात आले, स्थिरावले. इथल्या मातीशी एकरूप होताना आपली भाषा, संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू लागले. सणवार, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य, वाङ्मय, चर्चा यासाठी एकत्र येऊ लागले आणि त्यातूनच महाराष्ट्र मंडळाचा जन्म झाला. गेल्या 100 वर्षात मंडळात अनेक रसिक प्रेक्षक, विविध क्षेत्रातील गुणी कलावंत, प्रतिष्ठित व्यक्ती, साहित्यिक येऊन गेले. आपापल्या परीने या संस्थेला समृद्ध करीत गेले. तसेच आले काही नाट्यवेडे. त्यांनी इथे नाटकाचं बीज रोवलं, त्याला खत पाणी घालून ते जोपासलं. नाटक, कमलाबाई मराठे करंडक व रंगदक्षिणी ह्या एकांकिका स्पर्धा, बालनाट्ये, वग,
प्रहसने, नाट्य शिबिरे, नाट्यलेखन, एकांकिका संग्रह, प्रकाशन या सगळ्यांनी ते बहरलं. हे सगळे कलाकार रंगकर्मी माझ्या अंगा खांद्यावर बागडले, नवनवीन कलाकृती सादर करू लागले. काही थोड्या काळासाठी येऊन गेले, काही इथेच रमले, तर काही काळाच्या पडद्याआड गेले. त्या सर्वांची, त्यांच्या कलाकृतींची आज आपण आठवण काढूया. मंडळाच्या अगदी पहिल्या नाटकापासून सहभाग असलेले जावडेकर काका. नमस्कार. नाट्यस्मृती 2020 हा मंडळाचा कार्यक्रम म्हणजे मंडळाच्या नाट्यप्रवासाचा एक आलेखच आहे. हा प्रवास कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आपण सगळेच खूप उत्सुक आहोत. या प्रवासाचे साक्षीदार आणि गेली 60 वर्षे मंडळाशी आणि या नाट्यसृष्टीशी संलग्न असलेल्या जावडेकर काकांकडूनच आपण ही सगळी माहिती आज घेऊया. नमस्कार जावडेकर काका. नमस्कार काका. नमस्कार. आम्ही सगळे उत्सुक आहोत की हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला आणि त्यावेळी महाराष्ट्र मंडळात कोणत्या प्रकारचे कार्यक्रम होत होते. मी मंडळामध्ये 10 सप्टेंबर 1962 साली आलो. त्या दिवशीच मी बेंगलोरमध्ये आलो आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1963 साली मी मंडळाचा सभासद झालो. त्यावेळेला आम्ही सगळे असे काही मेंबर्स भेटत होतो मंडळामध्ये आठवड्यात एकदा दोनदा. त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये आप्पासाहेब देशपांडे असायचे. आप्पासाहेब देशपांडे हे फिंगरप्रिंट एक्सपर्ट होते. ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करायचे. तर ते नाटकाशी त्यांचा फार संबंध असायचा, परिचित असायचे, कारण त्यांनी कारणी नाटकामध्ये कामं केली होती. ते म्हणाले की अरे आपण मराठी नाटकं का करू नयेत मंडळामध्ये, हा विचार त्यांनी मांडला आणि आम्ही काही लोकांनी ठरवलं की प्रत्येक वर्षी आपण 1-2 नाटकं करायची. तेव्हा मंडळामध्ये नाटक करायचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याच्या पाठीमागे 2 उद्देश होती. एक म्हणजे मंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि दुसरी म्हणजे मंडळाचे सभासद वाढवणं. त्यावेळेला मंडळाचे सभासद 70-75 असतील. ती संख्या कशी वाढवायची या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार केला की आपण नाटकं करूया. आणि आप्पासाहेब देशपांडे म्हणाले की मी सगळी जबाबदारी घेतो, नाटक मी निवडतो, डायरेक्शन मी करतो आणि पुढे कुणी काम करायचं ते सगळं मी ठरवतो, फक्त तुम्ही होय म्हणा. तो आम्ही सर्वांनी नंतर ठरवलं की आपण दरवर्षी 1 किंवा 2 नाटकं करायची. अशा तऱ्हेनं नाटक करायला मंडळामध्ये सुरुवात झाली. काका, तुम्ही कुठल्या कुठल्या नाटकात कामं केलेली आठवत आहेत नावं, किंवा तुमचे सहकलाकार कोण होते. आम्ही जवळजवळ 8 नाटकं केली. त्या 8 नाटकापैकी 7 नाटकामध्ये मी काम केलं. 2-3 नाटकामध्ये प्रमुख भूमिका केल्या. उरलेल्या नाटकामध्ये मी सपोर्टिंग रोल केला. मी किर्लोस्करांची मुलगी सुनीती किर्लोस्कर, तिनं अंमलदार नाटकामध्ये काम केलं होतं. तिच्याबरोबर मी पण काम केलं होतं. आणि तुला सांगायची गोष्ट म्हणजे की नाटकामध्ये आम्ही जे काम करत होतो तेच आम्ही कार्यकारी मंडळावर होतो. कार्यकारी मंडळामध्ये काम करणारे सगळेच लोक नाटकामध्ये काम करायचे. त्यामुळे आमच्या मीटिंगसुद्धा नाटकाच्या तालमीच्या अगोदर सगळ्या व्हायच्या. अशा तऱ्हेनं खेळीमेळीनं आम्ही नाटकं बसवायचो, नाटकं करायचो आणि मजा करायचो. आणि काका, या सगळ्या नाटकांची तयारी कशी करायची, त्याचा सराव कुठे व्हायचा आणि मुख्य म्हणजे नाटकाचे प्रयोग तुम्ही कोणत्या हॉलमध्ये करायचा. आमच्या नाटकाच्या तालमी मंडळामध्येच व्हायच्या. पण आप्पासाहेब देशपांड्यांची एक पद्धत असायची की तालमी सुरू करायच्या अगोदर नाटक आम्ही 2-3 वेळा सगळेजण बसून नाटक वाचायचो आणि ते कुणाच्या तरी घरी आम्ही वाचायचो. ते वाचन झालं आणि वाचन करताना नाटकाची प्रमुख भूमिका कुणाची, कसं नाटक प्रेझेंट करायला पाहिजे, कुणी कुठल्या वेळेला कसा रोल करायला पाहिजे, ही साधारणतः चर्चा चालायची. म्हणजे पार्श्वभूमी नाटकाची आम्ही पक्की समजून घ्यायचो वाचनामध्ये आणि नंतर मग मंडळामध्ये तालमी सुरू व्हायच्या. रंगीत तालीम पण मंडळात व्हायची. आता तू प्रश्न विचारला की आम्ही नाटकं कुठं करायचं, प्रेझेंट कुठं करायचं, तर नाटकं 3 ठिकाणी आम्ही करायचो. टाऊन हॉल, त्याच्यानंतर रवींद्र कलाक्षेत्र आणि गुब्बी थिएटर, या 3 थिएटरमध्ये आमची सगळी नाटकं व्हायची. नाटकाची तिकीटं तुला जर पाहिजे असेल आम्ही कशीच लावायचो, तर नाटकाची तिकीटं 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये आणि शेवटच्या पहिल्या 2 रांका असायच्या तिथं 50 रुपये आणि 25 रुपये अशा तऱ्हेनं तिकिटाचे दर ठेवायचो आम्ही. नाटकाची तिकीटं विकायची सगळी जबाबदारी आमचीच असायची. जसं मी मगाशी म्हणालो की कार्यकारिणीवर जे काम करायचे लोक तेच नाटकात काम करायचे आणि नाटकात जे काम करायचे तेच सायकलवर जाऊन
प्रत्येकाच्या घरी जाऊन तिकीटं विकायचे. त्यावेळेला रिक्षा नव्हत्या, त्यावेळेला टू व्हीलर्स, स्कूटर्स काही नव्हतं. आम्ही एका बंगलोच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सायकलवर जाऊन तिकीटं विकायचो. 50% तिकीटं आम्ही जाऊन विकायचो, 50% उरलेली थिएटरवर येऊन लोक घ्यायची. अशा तऱ्हेनं नाटकाचा हा असं मी प्रवास सुरू केला. काका, बंगलोरमध्ये या कानडी राज्यामध्ये आपल्या मराठी नाटकाची दखल कशी घेतली जायची, हा पहिला प्रश्न. आणि त्याच्यानंतर आता सांगा की महाराष्ट्र मंडळाचा ह्याच्या पुढचा नाट्य प्रवास कसा व्हावा असं तुम्हाला वाटतं? चांगला प्रश्न विचारलास तू मधुरा. तर तुला सांगायला मला आनंद वाटतो की ज्या दिवशी आम्ही नाटक करायचो त्याच्या दुसऱ्या दिवशी डेक्कन रडार आणि प्रजावाणीवर ते वृत्तांत यायचं. त्याचं मुख्य कारण म्हणजे आप्पासाहेब देशपांडेंची प्रजावाणी आणि डेक्कन रडारमध्ये चांगली ओळख होती आणि आप्पासाहेब देशपांडे हे कराडी रंगभूमीवर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून मानलं जात होतं. तर ती प्रसिद्धी आम्हाला डेक्कन रडार आणि प्रजावाणीमध्ये मिळायची. आणि मी स्वतः महाराष्ट्र टाइम्समध्ये आपल्या नाटकाबद्दल लिहून वृत्त पाठवायचं. महाराष्ट्र टाइम्स त्यावेळेला बृहन्महाराष्ट्र वृत्तांत म्हणून महिन्यातनं एक सदर छापायचं. त्या सदरामध्ये आपली माहिती येत होती. ही माहिती वाचून कधी कधी आम्हाला महाराष्ट्रातून फोन यायचे. नाटककार ज्यांनी लिहिलं त्या लेखकाचे फोन यायचे आणि आम्हाला आनंद वाटायचा. दुसरं मला तुला सांगावं वाटतं की मंडळाच्या रंगभूमीचा पाया जर कोणी रोवला असेल तर मला असं वाटतं की तो पाया आप्पासाहेब देशपांडेने रोवला. आणि त्याची जी इमारत आहे ती इमारत ब्रह्मे, उदास, बोकील या अशा लोकांनी ती इमारत बांधण्याचा नंतर प्रयत्न केला. माझ्या मते ही इमारत काही पूर्ण झालेली नाही आहे. इमारत पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्यावर आणखीन वाढ करण्यासाठी मंडळांनी असा एक मोठा निर्णय घ्यायला पाहिजे की प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 नाटकं सादर करायचीच. आता प्रश्न असा येतो की आम्ही नाटकात कामं केली नाहीत, आम्हाला नाटकात काम करता येत नाही, असं बरेच लोकांना वाटत असतं. पण तसं काही नाही आहे. प्रत्येक माणसामध्ये मला असं वाटतं प्रत्येक माणसामध्ये नाटक ही कला असतेच. ती सुप्त कला असते. त्याला वाव द्यायचा फक्त एक विचार करावा लागतो. आणि मला असं वाटतं की मंडळांनी इथून पुढं 1-2 नाटकं बसवायचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि असं जर केलं नाही तर रंगभूमीची जी वाढ आत्तापर्यंत झालेली आहे ती खुंटली जाईल. आणि ती जर व्हायची नसेल तर नाटकं करायचा निर्धार मंडळाच्या कार्यकारिणीनं करायला पाहिजे. काका, मंडळाच्या या संपूर्ण नाट्य प्रवासाची इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. खरंच खूप खूप आभार. तुमचे पण मी आभार मानतो. कारण मंडळाने रंगभूमीच्या वाटचालीबद्दल हा व्हिडिओ काढला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मंडळाचे आभार, कार्यकारिणीचे आभार, अध्यक्षांचे आभार, सर्वांचे आभार. नमस्कार. मंडळाच्या रंगभूमीच्या जशा चिरंतन आठवणी आहेत तशाच या नाट्यप्रवासाच्या अनेक आठवणी माझ्याही स्मरणात आहेत. अगदी सुरुवातीपासूनच एक प्रेक्षक या नात्याने मी पण या रंगभूमीशी जोडली गेले. इथे सादर होणाऱ्या नवनवीन कलाकृती पाहताना खूप आनंद मिळाला. इथे घडलेले बदल, झालेली स्थित्यंतरे याची मी साक्षीदार आहे. 1963 सालापासूनच आप्पासाहेब देशपांडे यांनी पद्धतशीरपणे नाटके बसवायला सुरुवात केली. परंतु त्याही पूर्वी 1950च्या दशकात सभासद मंडळी हौसेने मंडळासाठी नाटके बसवत असत. माजी अध्यक्षा वीणाताई कर्वे यांच्या एका लेखात त्याबद्दल नोंद आढळते. त्या काळी वेगळा दिग्दर्शक हवाच असा काही आग्रह नसे. प्रत्येक जण आपली भूमिका आपल्या मनाने करत, इतर पात्रांना सल्ला देत आणि प्रेक्षकही चुका न काढता शांतपणे नाटक पाहत असत. आता पाहूया 1960च्या दशकात आप्पासाहेब देशपांडे यांनी बसवलेल्या नाटकांची काही क्षणचित्र. वेगळं व्हायचंय मला, उलटलेला डाव या नाटकात काम केलेले त्या काळचे मंडळातले उत्साही कलाकार होते राजाभाऊ मराठे, सुलुताई मराठे, आप्पासाहेब देशपांडे, पद्माकर जावडेकर, तळवलकर, निकम, सौ शेंडे वगैरे वगैरे. वसंत कानेटकर लिखित एका कलासक्त संस्कारी मनाची दारुण शोकांतिका असलेलं नाटक होतं वेड्याचं घर उन्हात. रशियन नाटककार निकोलाय गोगोल ह्याच्या
द इन्स्पेक्टर जनरल ह्या नाट्यकृतीचे पु ल देशपांडे यांनी रूपांतरित केलेले मराठी नाटक अंमलदार, पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे प्रादेशिक भाषेतले वऱ्हाडी माणसं हे अत्यंत गाजलेले नाटक 1969 साली मंडळाने बसवले होते. त्यानंतर नवी कहाणी स्मृती पुराणी हे आशयघन नाटक 1970 साली सादर झालं होतं. वा वा वा. अगदी सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवासाठी नारळाच्या झावळ्यांचा मांडव घालून तिथे स्टेज उभारले जात असे आणि नाटकही तिथेच सादर केले जात असे. त्यानंतर आत्ताच्या इमारतीच्या तळमजल्याची बांधणी झाली आणि तिथले स्टेज नाटकासाठी उपलब्ध झाले आणि शेवटी 71-72 साली त्यावर पहिला मजला बांधून तिथील सध्याचा सुसज्ज हॉल तयार झाला. असा माझा प्रवास. या हॉलमध्ये अद्ययावत यंत्रणा आणली गेली, पण कालची अद्ययावत ही आज कालबाह्य ठरते या न्यायाने त्याचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आले. नवीन स्पॉट्स आणणे, म्युझिक सिस्टम बदलणे, मेझनाईन फ्लोअरचा वापर वगैरे वगैरे. कितीतरी कलाकार ग्रुप्स इथे आले, वेगवेगळे प्रयोग करत राहिले. हे सगळं जवळून बघणं हा एक सुखद अनुभव होता. 1968-69 दरम्यान आले शरद ब्रह्मे आणि सुरेश उदास. हे दोघे परममित्र, व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मनाने कलाकार. नाटकाचं विलक्षण वेड आणि जाण सुद्धा. दोघांनी अनेक नाटके बसवली. नाटकाचा प्रयोग ज्या थिएटरमध्ये होणार असेल तिथल्या स्टेजच्या आकारानुसार सेट आपल्या हॉलमध्ये लावला जाईल. नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना या सगळ्यांचा कसून विचार केला जाईल. ह्या काळाविषयी ब्रह्मे काका काय म्हणतात ते ऐकूया. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सभासद आणि श्रेष्ठ रंगकर्मी श्रीयुत शरद काका ब्रह्मे यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. एक ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो, पण मला जाणून घ्यायचं आहे की तुमचे दिग्दर्शनातले आदर्श कोण होते? म्हणजे मला थोडक्यामध्ये माझ्या नाटकाची पहिली थोडीशी सुरुवात सांगावी लागेल. हो सांगा. मला नाटकाची लहानपणापासूनच आवड होतीच. शाळा कॉलेजमध्येही राहिली होती आवड. पण माझी दिग्दर्शनाची खरी सुरुवात झाली ते हैदराबादचे माझे एक जवळचे मित्र होते, स्नेही होते, वसंत गोडसे त्यांचं नाव. त्या गोडस्यांनी मला तू सहदिग्दर्शक म्हणून काम करशील का? मी म्हटलं करीन की. तर त्यांची दिग्दर्शन करण्याची जी पद्धत होती मला ती आवडत गेली आणि मी त्याच्यामध्ये रंगत गेलो. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये काम करणारा एक जो मुलगा होता त्याला अचानक दिल्लीला काहीतरी कामासाठी जावं लागलं. तर मला म्हटले की तो रोल तुम्हीच करा. आणि ऐन वेळेला म्हणजे आदल्या दिवशी फक्त प्रॅक्टिस आणि दुसऱ्या दिवशी नाटक. तिथलं जे रवींद्र भारती म्हणून थिएटर आहे त्याच्यामध्ये ते नाटक होतं. आणि नाटक केल्यानंतर माझा रोल संपल्यानंतर त्या गोडसेंनी मला मिठी मारली. तो माझा फार अतिशय आठवणीतला चांगला दिवस. आणि लगेच पुढल्या वर्षी 67 साली मी तिथं आमचं चेतना म्हणून एक मंडळ होतं, ससा आणि कासव, हे नाटक पहिलं दिग्दर्शन केलेलं नाटक. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे दिग्दर्शनही केलं, त्याच्यामध्ये कामही केलं होतं मी. तर मला काम करणं आणि दिग्दर्शन करणं दोन्ही आवडायला लागलं. आणि त्याच्यानंतर माझी दिग्दर्शनाची अशी सुरुवात झाली आणि बंगलोरमध्ये आल्यानंतर ती कायम राहिली. काका, एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुमचं आवडतं नाटक किंवा एखादी छानशी आठवण किंवा आनंदाचा क्षण काही सांगू शकाल? जेव्हा 69 साली मी इथं बंगलोरमध्ये आलो आणि त्याच वर्षी गणेशोत्सवमध्ये आप्पासाहेब देशपांडे म्हणून इथे एक चांगले रंगकर्मी होते, वऱ्हाडी माणसे हे नाटक बसवत होते. तर त्या नाटकामध्ये त्यांनी मला एक भूमिका दिली आणि ती भूमिका मी करत असताना मला जो इथला अनुभव जो पाहिजे होता तो मला मिळाला. आणि मला पहिल्यांदा आपल्या
महाराष्ट्र मंडळातर्फे स्टेजवर यायला मिळालं. माझी विशेष लक्षात राहण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आम्ही 80 साली केलेलं सूर्यास्त हे नाटक. आणि ते नाटक झाल्यानंतर आम्ही ठरवलं की हे नाटक आपण महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला का निघू नये, म्हणून आम्ही धडपड केली आणि हेच नाटक आपल्या मंडळातर्फे मंडळातर्फे जायचं होतं, पण ते मंडळातर्फे काही कारणामुळे जाऊ शकलं नाही. पण आम्ही वेगळ्या संस्थेतर्फे आम्ही ते कोल्हापूरला जाऊन त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तिथे ते नाटक केलं. तिथली मला एक मुख्य आठवण म्हणजे अशी आहे की ते भोसले सभागृह आहे, त्याच्या शेजारीच पारिजातक म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो आणि त्याच हॉटेलमध्ये प्रभाकर पणशेकर यांचा अश्रूंची झाले फुले हा ग्रुप सगळा उतरलेला होता. आणि मग मी पणशेकरांना सांगितलं की पणशेकर, आज माझं नाटक आहे सूर्यास्त नाटक, तर तुम्ही थांबा, नाटक पहा आणि मग जा तुम्ही. म्हणून पणशेकर आणि त्यांच्याबरोबर कोल्हापूरचीच एक प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला, मला चांगलं अजून आठवते, ते दोघेही आमच्या नाटकाला येऊन बसले. ते बसल्यानंतर आमची नाटक जेव्हा सुरू व्हायची वेळ आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की पणशेकर इथं बसलेले आहेत, तर त्यांना स्टेजवर बोलवलं आणि त्यांना स्टेजवर बोलून आपली जी पडदा उघडण्याच्या अगोदरची जी पूजा असते ती पूजा पणशीकरांच्या हस्ते करण्यात आली. आणि मग नाटक संपेपर्यंत ते थांबले आणि नाटक संपल्यानंतर ते मला भेटायला आले आणि मला मिठी मारली आणि म्हणले की ब्रह्मे, मला एक कौतुक वाटतं की तुम्ही निळू फुलेची नक्कल केलेली नाहीये, तुम्ही स्वतःचा आप्पाजी निर्माण केलेला आहे आणि तो मला फार आवडलेला आहे, धन्यवाद. मला तो जो आशीर्वाद मिळाला तो माझ्या कायम लक्षात राहण्यासारखाच आहे. आणि त्या नाटकाचा शेवट म्हणजे हे आनंदाची आठवण आता सांगितली. शेवट म्हणजे संतारामची भूमिका करणारे आमचे पाध्ये म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी भूमिका केली होती, अतिशय सुंदर भूमिका केली होती. तर शेवटच्या भागामध्ये तो पाध्ये जो आहे तो मला उचलून म्हणजे आप्पाजीला उचलून खिडकीच्या बाहेर फेकून देतो. तर त्यांनी त्या पाध्यानं इतका जोश आला, तब्येतीने तो मुळात चांगलाच आहे, त्याला जोश आला आणि त्यांनी मला जे खाकेतून उचललं, नेहमी ते कमरेचे तिथून उचलायचे, ते खाकेतून उचललं आणि मला खिडकीतून बाहेर टाकलं. त्या जोशामध्ये माझा खांदा असं हाड खाली घसरून खाली आलं, खांदा मोडला आणि मी किंचाळत खाली पडलो. लोकांना वाटलं की खाली पडताना काय ॲक्टिंग केली, काय किंचाळलेत, फार सुंदर किंचाळलेत, पण माझा हात तुटला होता हे लोकांना माहिती नव्हतं. हा एक प्रसंग देखील माझ्या कायम ध्यानात राहण्यासारखा आहे. ही सूर्यास्त नाटकाची थोडीशी कल्पना. म्हणून मला ते नाटक अतिशय आवडतं, कारण त्या नाटकातल्या ते नाटक आमचं त्यावेळेला स्पर्धेमध्ये दुसरं आलं आणि आप्पाजींच्या कामासाठी म्हणून मला अभिनयाचं पहिलं बक्षीस देण्यात आलं होतं. आणि मी ते मुंबईला जाऊन आत्माराम बेंड्यांच्या हस्ते ते बक्षीस स्वीकारलं होतं त्या फंक्शनमध्ये. त्याच्यानंतर बरीच नाटकं आपल्या बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळामध्ये किंवा इतर ठिकाणी झालेली आहेत. ते आता नवीन पिढीतले लोक जे करतायत ते पण अतिशय सुंदर रीतीने करत आहेत. त्यांच्यामध्ये टेक्निकचे फार चांगलं वाढत गेलेलं आहे आणि ही कला अशीच इथं आपल्या मंडळामध्ये टिकून ठेवावी असं मला वाटतं. म्हणून मी हे नवीन जे कलाकार आहेत त्या सगळ्यांना मी प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे. त्या आपण धन्यवाद सगळ्यांना. बेस्ट ऑफ लक. नमस्कार. दिग्दर्शक म्हणून कलाकारांना अभिनयाचे धडे देताना चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील हालचाली याकडे विशेष लक्ष देणारे श्री शरद ब्रह्मे. आत्ताच उल्लेख केलेलं राजकीय पार्श्वभूमीवर आधारित अत्यंत गाजलेलं नाटक सूर्यास्त. या नाटकातील मुख्यमंत्र्याचा उजवा हात असलेला संताराम ते स्वतः कसा रंगवतात ते आता पाहूया. गायकवाड, आजकाल आप्पाजींच्या बरोबर लई बसता म्हणे तुम्ही. नाही बसा, बोला त्यांच्याशी. पण आपलं
गांधीवाद, साधन सुचिता, दारूबंदी, हरिजन उद्धार याबाबत बोला. हा, काय वांदा नाही. पण आपल्या धंद्याबद्दल बोलू नका मात्र झालं. हा? गायकवाड, जरा त्या वसुमालला फोन लावा पाहू. वसुमालला आईला आजकाल एक जण कोणी धड काम करत नाही. साहेब, हेलो, हाँ मैं शांताराम जी बोल रहा हूँ. क्या रे, ये 50 ट्रक क्या हो गया जी? क्या? हाँ? अरे तुम कौन बात कर रहा है? तुम कौन बात कर रहा है? हाँ? वसुमल जी किधर है? उनको बुलाओ. तुम जाओ साला जहन्नम में. बुलाओ उनको. हाँ, हायला ट्रकवाल्याला पैसे पाहिजेत. ट्रकवाल्याला पैसे, ट्रकमध्ये बसणाऱ्याला पैसे, नंतर त्याचं खाणं पिणं, ह्याला धड कोणी कामच करत नाही. हॅलो हॅलो, हा वसुमलजी, नमस्कार नमस्कार. अरे भाई 50 ट्रक का क्या होगा रे? अरे तो क्या होगा? हाँ, अरे देश के लिए इतने तो करना ही पड़ता है ना, देश के लिए. हाँ, क्या? अरे किसका राज चालू है मालूम है ना? हाँ, ये हिम्मत है तुम्हारे? ठीक आहे. साला भाडव्याला पैसे पाहिजेत, ट्रकमध्ये बसायला पैसे पाहिजेत. ओ बाबूरावजी, त्या करुणाकरण त्याला फोन लावा. इन्कम टॅक्सवाला हो, त्याला फोन लावा आणि त्याला सांगा ताबडतोब वसुमलच्या घरावर धाड टाकायची. साला कसा ट्रक पाठवत नाही तेच बघतो. हरामखोर साले. हो आनंदीबाई, का हो तुमचा चेहरा काय असा? अहो तुमचं नाव आम्ही आनंदीबाई ठेवलंय. नाही, नावाप्रमाणे जरा चेहरा राहू द्या की, जमेल तितका वेळ. हा, बरं का आनंदीबाई, आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये भाकऱ्या पाहिजेत. आम्हाला म्हणजे मला नको आहे, मोर्चा काढायचा आहे. बाबूरावजी, आजकाल कोणी वर्तमानपत्र वाचत असेल तर शपथ, मोर्चा काढायचा आहे, भाकऱ्या बनवायच्या आहेत. तुमच्या त्या महिला ब्रिगेड मंडळीचे गवळणी आहेत ना, त्या काय करतात, त्यांना म्हणा भाकऱ्या बनवा, काय कोटा वाटून द्या. आणि तुम्ही हो बाबूरावजी, तुम्ही त्या आपल्या सेक्रेटरी बिल्डिंगमध्ये जाऊन या. त्यांच्या बायकांना म्हणे जनसेवेची हाऊस आहे, खेडा हाऊस, भाकऱ्या बनवा, प्रत्येकाला कोटा वाढवून द्या. हां, आणि हे पहा, त्या मोर्चावाल्यानं सांगायचं की भाकरी खायची नाही, नुसती हातात धरायची, खायची नाही, कारण त्याच भाकऱ्या पुढच्या मोर्चाला पाहिजेत. नाही तर भडवीचे भाकऱ्या खातील आणि निवडणुका पाहिजेत म्हणून बोंब मारतील. अहो नेम नाही याच्यात ते चालले. चला, माझी वेळ झाली, जातो मी. आता पाहूया शरद ब्रह्मे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही नाटकांची क्षणचित्रे. 1974 साली केलेले मधुकर तोरणमल लिखित तरुण तुर्क म्हातारे अर्क हे निखळ विनोदी नाटक, हच्या बाराखडीत केलेल्या शाब्दिक कोट्यांचे. तोरणमलांनीच लिहिलेले 77 साली बसवलेले नाटक होते गुड बाय डॉक्टर. जगाने अव्हेरलेल्या कुबड्या कुरूप डॉक्टरची कथा आपल्याला सांगते की शरीर कुरूप असू शकतं, पण भावनांना कुरूप करू नये. तसं झालं तर सर्वनाश अटळ आहे.
सूर्यास्त हे जयवंत दळवी लिखित 80च्या दशकात अत्यंत गाजलेलं नाटक, सद्य परिस्थितीतही तितकंच प्रभावी ठरणारं. आत्ताच आपण त्यातला प्रवेश पाहिला. त्यानंतरचं भरकटलेल्या मुलाचा प्रश्न प्रेक्षकांपुढे मांडणारं अभिराम भडकमकर लिखित नाटक ज्याचा त्याचा प्रश्न. 2000 साली केलेल्या ध्यानीमनी या नाटकात आई होऊ न शकलेल्या स्त्रीची घालमेल आणि त्यामुळे येणारा मानसिक ताण दाखवला होता. मनोविश्लेषणात्मक आणि रहस्यप्रधान असे हे नाटक होते. ब्रह्मेंनी जशी कौटुंबिक भावनाप्रधान नाटके बसवली तशीच हलकी फुलकी विनोदी नाटकेही बसवली. रत्नाकर मतकरी लिखित 4 दिवस प्रेमाचे हे त्यापैकीच एक. प्रेम आणि संसार यांच्या काळाबरोबर बदलत जाणाऱ्या रंगछटांचा हसत खेळत घेतलेला वेध म्हणजे लोकप्रिय असे नाटक 4 दिवस प्रेमाचे. पाहूया त्याची एक झलक. ब्रह्मे यांनी बसवलेल्या नाटकांपैकी 2012 साली झालेलं संतोष पवार लिखित एक अफलातून नाटक होतं दिवसा तू रात्री मी. त्यातलाच एक प्रसंग पाहूया. मुलाकडचे लोक मुलीला बघायला येतात, पण गंमत अशी आहे की मुलीला दिवसा दिसत नसतं आणि मुलाला रात्री दिसत नाही. त्यावेळी उडालेली धमाल पाहूया. आता बेटा तू का उभी? बस बस. आम्ही सगळे एकदमच जेवतो. दोघांचा डोळा बघून आमचं पोट भरलं एकदम. वा, काय छान डोळा आहे हो. आज हे उशिरा जेवतो. बायको समोर येऊन बसते. ही सुद्धा अशीच बसायची. नाही आता नवऱ्याचं जेवण झालं की बायको उठणार. दोन 2002 साली बसवलेल्या मी माझ्या मुलांचा ह्या ब्रह्मेंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचा प्रयोग चेन्नई येथेही सादर केला होता. त्या नाटकातील प्रमुख भूमिका करणारे एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे शशिकांत दिवाकर. महाराष्ट्र मंडळाने केलेल्या अनेक नाटकात त्यांनी काम केले होते.
त्यांच्या ह्या नाट्यप्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार दिवाकर. नमस्कार नमस्कार. दिवाकर, तुम्ही बंगलोरमधल्या बहुतेक सगळ्या दिग्दर्शकांबरोबर कामं केलेली आहेत. प्रत्येकाबरोबरचा अनुभव कसा होता तुमचा? अनुभव सांगायचा झाला तर मला म्हणजे अगदी फार 67मध्ये जेव्हा मी आलो तेव्हापासून सुरू करावं लागेल, बरोबर. त्यावेळेला मी जेव्हा आलो त्यावेळेला इथे एक मुख्य दिग्दर्शक त्यावेळेला अप्पासाहेब देशपांडे होते. त्यांचा एक अनुभव म्हणजे असा की त्यांना पाठांतर एक तर लागायचं. स्वतः ते कधीच पाठांतराबद्दल हे नव्हते, पण पाठांतर त्यांना लागायचं. आणि त्यांचा एक कट्टा असा असायचा की तुम्ही बेंबीपासनं बोला, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत ते ऐकायला जायला पाहिजे. माईक जरी नसला तर ती सवय अर्थात नाटकामध्ये ते बेसिकच लागतं तसं ते. नंतर मग शरद ब्रह्मेंच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यांचं असं की टेक्निकली इफ यू आस्क मी दॅट, की इतकी पावलं चालली की थांबायचं, मी वाक्याबरोबर तसे ते मार्क करायचे ते स्टेजवर असे की तुम्ही इथून इथपर्यंत जा, इथून तिथपर्यंत जाल, तिथून तिथपर्यंत जाल. तर ते भयंकर त्यांचं ते त्यावेळेला गणित असायचं. ते पुस्तकावर सुद्धा असे मार्क करून तिथंच ते लाईनी सुरू व्हायची त्यांच्या. मग थांबवायचे आम्हाला ते, तुम्ही इथं थांबला नाही, तुम्ही थांबा इथे, तुमचं वाक्य पूर्ण झालं की तुमचं मुवमेंट थांबली. हा त्यांचा एक फार चांगला हे होता तो. त्याच्यानंतर मग मध्ये मध्ये सुरेश उदास पण बरोबर आलेले, वकील पण बरोबर आले. हे सगळे एका वेळेला असे 3-4 डायरेक्शन करणारे लोक होती, कामं करणारी लोक होती. पण सुरेश उदासांची स्टाईल म्हणजे अशी की ते नटांवर सोपवून द्यायचे. तू आधी करून बघ, तुला कुठं चांगलं वाटतं किंवा कुठं असं वाटतं की ते मग मी तुला सांगेन की बा इथं थांब, तिथं थांब, पण आधी तू कर, म्हणून ते नटांवर सोपवायचे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेला करताना आता आधी करून बघू, असं करून बघू, मग तसं करून बघू, मग तसं करून बघू, मग त्यातले ते एक निवडायचे असे की आता हे ठीक वाटतं असं म्हणून त्यांचं ते. म्हणजे त्यामुळे नटांना तो एक फार फ्री हँड होता त्यावेळेला. तो दिग्दर्शक वेगळाच. आणि त्याच्यानंतर पुढे मग काय वेळेला उदास, काय वेळेला ब्रह्मे, काय वेळेला उदास, काय वेळेला ब्रह्मे, असं सगळं ते होत चाललेलं. आणि नंतर मग अनिल बोकील आले. त्यांची स्टाईल म्हणजे ती टेक्निकल स्टाईल. त्यांचा टेक्निकल हा अट्टहास एवढा असायचा की म्हणजे बोलण्याची पद्धत किंवा थांबण्याची पद्धत किंवा म्युझिक घेण्याचं आणि म्युझिकचा संबंध किंवा आणि काही त्याच्याबरोबर असेल तर ते जोडण्याचं जे त्यांचं तंत्र असायचं ते फार पक्कं असायचं. त्यामुळे आणि लाईटिंग, त्याच्यानंतर तुमचं हे समजा स्टेजवरचं जे काही तुम्ही वापरता त्या सगळ्या वस्तू याबाबतीत ते मात्र भयंकर पर्टिक्युलर असायचे. पण मला जास्त जो आनंद मिळायचा तो उदासांच्या नाटकामध्ये. त्यांच्या नाटकामध्ये बिनधास्त असायचं, त्यामुळे मजा यायची फार. दिवाकर, महाराष्ट्र मंडळाचं हे जे स्टेज बांधलं त्यामध्ये तुमचा मोठा सहभाग होता, तर त्यावेळचे अनुभव कसे होते तुमचे? खरं म्हणजे चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण मंडळाचे आता आपण 100 वर्ष साजरं करत आहोत. त्यातले 50 वर्ष मी इथे घालवले आहेत. त्यामुळे मला इथली वीट माहिती आहे, कुठे कुठे काय काय ठेवले गेले ते. फॉर्च्युनेटली ह्या संबंध बिल्डिंगचा जो सुरुवात सर्वे जो केला तो माझ्या ऑफिसने केला. आमचं ऑफिस आर्किटेक्चर ऑफिस. हा बघायला बांधत असताना सुद्धा ॲज अ इंजिनियर मी दरवेळेला इथे यायचो. दरवेळेला मला ते चेकिंग करायला लागायचं, मेजरमेंट्स करायला लागायचं. आणि आमचा एक कॉन्ट्रॅक्टर होता, एक वसंत कुमार म्हणून, ग्रेट माणूस होता तो. त्यांनी हा हॉल बांधला. पण हे बांधताना काय झालं की इथं फायनान्शियली एवढे काही त्यावेळेला स्ट्रॉंग नव्हतो आपलं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे पैसेसुद्धा असे थांबून दिले जायचे. त्यामुळे तोसुद्धा काम थांबूनच करायचं असं. आणि हॉल बांधल्यानंतर त्याला कंटाळा आला का काय माहिती नाही, पण तो म्हटला आता दिवाकर मला सोडा, मी जातो म्हटल्यानंतर त्याला आता काही करता येईना ते. त्याचा आम्ही अकाउंट सगळं सेटल केला. पण असं करायचं काय आता, हे स्टेज बांधायचं परत कसं, विचार केला मी. आम्ही आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर धरून आणले. मग त्यांना सांगितलं की असं तो एक प्लॅन केला गेला. आपल्याकडे त्यावेळेला आपण नाटक जेव्हा बसवायचो तेव्हा आपल्याकडे स्टेजसाठी आपण फ्लॅट्स केलेले. ते फ्लॅट्स
तुम्हाला आश्चर्य वाटेल तर 14 फुटाची हाईट असायची त्याची, कारण ते फ्लॅट आम्ही रवींद्रमध्ये वापरायचो, तर ते तेवढे हाईट लागायची त्यावेळेला. तर 14 फुटाचे ते ठेवायचे कुठे हा प्रॉब्लेम असायचा. दरवेळेला इथे बाहेर असे सगळे राहायचे ते. त्याची काहीतरी व्यवस्था व्हावी हा डोक्यात विचार होता, म्हणून हे खाली संबंध असं पोकळ आहे, म्हणजे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, इथपर्यंत सगळीकडे जाऊ शकता तुम्ही, एवढं ती हे केलेली. मग त्या असे विटाचे अशा लाईनी केल्या, अशा एक एक वीट असं, आणि ती लाईन अशी बांधून ठेवली, त्याच्यावर हे स्लॅब सपोर्ट केला. असं ते रिन्फोर्समेंटच्या वेळेला टाकून मग आम्ही हे कॉन्क्रीट केलं सगळं. प्रश्न असा होता की त्यावेळेला दररोज मला यायला लागायचं, कारण ते लेबर कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यामुळे दररोज तिथे मला सकाळपासून एखाद 2 तास मी खर्च करायचो इथे. एक दिवशी असा आला की संपवायचं काम आता, तर तो लेबर म्हणाला की माझ्याकडे सर आज लोक आले नाहीत, काय करायचं आपण. म्हटलं मला दिवस नाही घालवायचा, कारण आमची डेट लागून गेली होती फायनल केव्हा द्यायचं. तर म्हटलं आपण करू काहीतरी. तर तो म्हटला मी अजून आमच्या इथे मंडळात 1-2 होते ते, तो मिस्त्री, असं म्हणून आम्ही इथे कॉन्क्रीट ते तयार केलं आणि आम्ही स्वतः ते गंभेल्याने इथे घातलं. हा एक अनुभव त्यातला फार महत्त्वाचा अनुभव होता. त्यामुळे जेव्हा मी या स्टेजवर येतो तेव्हा नमस्कार केल्याशिवाय येत नाही. नाटिका आणि नाटकं मिळून जवळजवळ 60-70 तरी झाली असतील, नाही का? त्यातल्या एखाद्या नाटकातला लक्षात राहिलेला प्रसंग सांगता येईल? एखाद्या नाटकाचं असं नाही म्हणता येणार, पण म्हणजे इन जनरल सगळीकडे असं ते लक्षात काही असे आहेत ते काय असं एकदम विशिष्ट आमचे आप्पासाहेब देशपांडे जेव्हा ते स्वतः काम करायचे, जबरदस्त नट होता तो, पण प्रचंड मोठा देह असा, आणि ते स्टेजवर आले की त्यांचा आवाज आणि ते त्यांची ती संबंध आकृती त्यांच्याकडे म्हणजे शब्द फेक अशी जोरदार असायची, पण नेमके ते विसरायचे. त्यांना ते विसरण्याची भयंकर माझ्यासारखंच येते, पण मी पण विसरायचो, ते खूप विसरायचे. तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण काहीतरी करूया असं ठरलं, आणि मग मी ठरवलं की असं आपण सोफ्याच्या मागेच बसलो. तर त्यांच्या एका नाटकाला, लाईव्ह नाटकाला सोफ्याच्या मागे मी 3 तास होतो. असे वेळ निभावून येणारे प्रसंग तर खूपच झालेले. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर मी बऱ्याच वेळा 1-2 पानं पुढे जायचो, परत मागे यायचो. ते माझ्याबरोबर काम करणाऱ्या नटांना फार त्रास व्हायचा. तुम्हाला अनुभव आहे त्याचा तो. पण शक्यतोवर प्रयोगाच्या दिवशी असं कधी झालं नाही. एकदा तर म्हणजे बोकीलला मागे उभा केलेला मी, फ्लॅटच्या मागेच. मी सुद्धा काम करत होतो, तर मला काही पॅसेजेस ते आठवत नव्हते त्यातले. तर ते 2 फ्लॅटच्या फटीमध्ये जागा असायची, तिथनं तो बोलायचा. तुमच्याबरोबर गप्पा मारताना जुन्या आठवणींना खूप उजाळा मिळाला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी चारुहास कुलकर्णी. कैलासवासी श्री सुरेश उदास हे बेंगलोरमधले एक नामवंत दिग्दर्शक. त्यांच्या दिग्दर्शनाखाली नाटकात आणि एकांकिकात काम करण्याचा मला योग आला, आणि त्या नाटकात काम करताना दिग्दर्शक म्हणून मला ते कसे वाटले किंवा कसे भावले, कसे जाणवले, याच्याबद्दलचं हे एक छोटंसं मनोगत मी आपल्यासमोर सादर करत आहे. उदास दिग्दर्शन करण्याआधी नाटक पूर्णपणे वाचत आणि लेखकाला त्यातून काय सांगायचं आहे त्याचा आशय ते व्यवस्थित समजून घेत, लेखकाचा विचार समजून घेत. त्यांच्या प्रस्तुतीकरणात नाविन्य जरी असलं तरी लेखकाच्या आशयाशी किंवा विचाराशी तडजोड त्यांनी कधीच केली नाही. लेखकाचा विचार आणि दिग्दर्शकाचा विचार हा नटाने आपल्या वाचिक आणि अंगिक अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना त्यात कुठल्याही प्रकारे मोडतोड करायला नको याबद्दल त्यांचं मत ठाम होतं, आणि त्यांनी त्यात कुठल्याही प्रकारे तडजोड कधी केली नाही. दिग्दर्शक म्हणून ते जे नेपथ्य करत ते अत्यंत नाविन्यपूर्ण असे. नवीन नवीन कल्पना ते शोधून काढत. बॉक्स स्टेज नेपथ्य करण्यात त्यांना काही फारसा रुची नव्हती, परंतु त्यांचं एक म्हणणं असं होतं की कुठलंही नेपथ्य हे चमत्कृतीपूर्ण करण्यापेक्षा जर नाविन्यपूर्ण केलं आणि प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला जर वाव दिला तर ते जास्त चांगलं, आणि त्या पद्धतीने त्यांचं ते नेपथ्य बनवत असत. कमीत कमी नेपथ्य, लेवल्स, फ्रेम्स, काळा पडदा हे वापरून कलाकारांच्या हालचालीतून आणि त्यांच्या कॉम्पोजिशनमधून
आपले विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे आणि त्यांना वेगवेगळ्या स्थळाचा अनुभव द्यायचा, याबद्दल ते खूप आग्रही असत. नेपथ्य इतकंच संगीत आणि प्रकाश योजना ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. संगीत आणि संवादांना झाकोळून टाकायला नको. संवाद हे महत्त्वाचे आहेत, ते प्रेक्षकांपर्यंत पोचलेच पाहिजे, पण संगीत त्याच्या बॅकग्राऊंडला राहिलं पाहिजे, त्यांनी संवादाला उठाव दिला पाहिजे, याबद्दल ते खूप आग्रही होते. तसंच नेपथ्याबद्दल, तसंच प्रकाश योजनेबद्दल. नेपथ्य, संगीत आणि प्रकाश योजना. प्रकाश योजना करताना उगाचच कुठेतरी काहीतरी स्पॉट टाकलेले रंगीबेरंगी, याच्यात ते अगदी विरुद्ध होते. त्यांचं काय म्हणणं असायचं की ह्या प्रसंगातून आपल्याला कुठला विचार प्रेक्षकांपर्यंत न्यायचा आहे तो पोचवण्यासाठी प्रकाश योजनाने तो जास्त ठळक करायला पाहिजे, जास्त प्रॉमिनंट करायला पाहिजे आणि प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे, याबद्दल त्यांचं खूप ठाम आणि आग्रही मतं होती. दिग्दर्शकाने आपल्या भूमिकांसाठी पात्रांची निवड अतिशय योग्य पद्धतीने करायला पाहिजे, असं त्यांचं काय म्हणणं असायचं. पण अर्थात मंडळामध्ये सगळेच हौशी कलाकार असल्यामुळे त्यांच्या निवडीवर बंधनं येत होती. पण जे काय नट ते निवडतील त्या नटांचा उच्चार आणि त्यांची संवाद फेक आणि त्यांचा अभिनय या त्या भूमिकेला अनुरूप असावा, याबद्दल ते आग्रही असत. तिथे ते तडजोड नाही करायचे. ते कधीही स्वतः संवाद बोलून असंच बोल म्हणून नटाला सांगत नसत. लेखकाला काय अभिप्रेत आहे आणि त्यांना काय दाखवायचं आहे दिग्दर्शक म्हणून, हे ते नटाला व्यवस्थित समजून सांगत आणि मग नटाला वाचिक आणि अंगिक अभिनय करायला पूर्णपणे मोकळीक देत. आणि ह्या मोकळीकीचा उपयोग त्या नटाने भूमिका उत्तम करण्यासाठी आणि योग्य पद्धतीने करण्यासाठी केला आहे की नाही, याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. त्यांना जो परिणाम हवा आहे तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते अनेकदा तालीम करायला लावत. एखादा प्रसंग किंवा एखादा संवाद आपल्या हातनं ढेपाळला की ब्रेथफोर्स लाव म्हणून ते सांगत. की ब्रेथफोर्स त्यांचा अतिशय आवडता शब्द होता. ब्रेथफोर्स म्हणजे नुसता आवाज मोठा नाही करायचा, तर अपेक्षित भावनांसह संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि याच्यावर ते अगदी कटाक्षाने पाहत. त्याच्यावर स्टेजवर असलेल्या प्रत्येक पात्र घडणाऱ्या प्रसंगाशी जोडलेले हवे, याच्याबद्दल ते खूप आग्रही होते. मग कलाकारांची संख्या 2 असो नाही तर 10 असो, घडणाऱ्या प्रसंगाप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स जर नसेल तर प्रसंगाचा अपेक्षित परिणाम हा प्रेक्षकांवर होणार नाही, म्हणून ते कायम प्रत्येकाला जाणीव करून देत असत. आणि दिग्दर्शक म्हणून या गोष्टीवर त्यांचं खूप बारीक लक्ष असायचं. पाठांतरावर त्यांचा योग्य तो भर होताच. प्रत्येक पात्राने आपलं पाठांतर चोख केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं पाठांतर चोख नाही तोपर्यंत तुमची संवाद फेक, तुमचा अभिनय हा प्रभावी होतच नाही, तुम्हाला व्यवस्थित रिस्पॉन्सच देता येत नाही, हे ते अगदी पहिल्यापासून सगळ्यांना सांगत असत. विनोदी नाटक किंवा फार्स आला की त्यांच्या कल्पनाशक्तीला असे धुमारे फुटत असत. नवीन नवीन कॉम्पोजिशन्स, नवीन नवीन रिॲक्शन्स त्या शोधून काढत असत. नाटक गतिमान कसं करता येईल आणि त्यात रंग कसे भरता येईल हा विचार त्यांच्या डोक्यात सतत नाटकाची प्रॅक्टिस चालू असायचा. उदासनं स्वतःला प्रायोगिक नाटकं खूप आवडायची, पण प्रत्येक वेळेस प्रायोगिक नाटक मिळेल तसं सांगता येत नाही. त्यामुळे ते एकांकिया प्रायोगिक शोधून काढत आणि प्रायोगिक एकांकिया मिळाले की मग त्यांची प्रतिभा अगदी फुलून येत असे. त्यांच्यातला चित्रकार उत्कृष्ट कॉम्पोजिशन शोधून काढत असे. काळा पडदा, विंगा, लेवल्स याचा फ्रेम्स यांचा उपयोग करून ते एकांकिका अतिशय प्रभावी करत. नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत प्रत्येक गोष्टीत उत्साहाने नवीन नवीन प्रयोग करत. उद्याच प्रत्येक तालमीला दिग्दर्शक म्हणून वेळेवर हजर असत आणि प्रत्येकाने वेळेवर यावा याची अपेक्षा करत असत. तसंच तालीम करताना शक्यतो नाटकात जी प्रॉपर्टी असेल ती वापरून तालीम करावी याबद्दल त्यांचा आग्रह असेल. एकंदरीत काय, उदासांबरोबर काम करणं हा एक वेगळाच आनंद होता. त्यांचं प्रत्येक नाटक आणि एकांकिका काहीतरी नवीन देत असे. मला बेंगलोरमधल्या इतर दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव घेता नाही आला, पण तरी उदास माझ्या मते एक उत्तम आणि सर्जनशील असे दिग्दर्शक होते. बेंगलोरमधल्या उत्तम दिग्दर्शकांमध्ये त्यांचा नंबर नक्कीच खूप वर लागेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. 1994 साली मंडळातर्फे बसवलेलं एक सदाबहार नाटक होतं पु ल देशपांडे लिखित तुझे आहे तुझं पाशी. इंदूरच्या देवास्करांचा वाडा, दिलखुलास शौकीन काकाजींची वास्तू. तिथे राहत असतात त्यांचे पुतणे श्याम आणि उषा हे बहीण भाऊ. उषा ही ध्येयवादाने झपाटलेली आणि तिच्या आचार्यांच्या प्रभावाने आता तिचा भाऊ श्यामही त्याच मार्गाने जाण्याच्या तयारीत असतो. त्यावेळचा
त्यांचे संवाद असलेला प्रवेश सादर करत आहेत राजीव पोतनीस आणि स्नेहल गवाणकर. 94 सालीही ह्याच दोघांनी त्या नाटकात काम केलं होतं. पाहूया तुझे आहे तुझं पाशी या सुरेश उदासांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकातला छोटासा प्रवेश. खोटं उषाताई, गेले 10-12 दिवस तू रात्रंदिवस शिबिरात असतेस. माझ्यातलं परिवर्तन तुला कुठून करणार? अगं, खोटं बोलायचं सोडून मला 6 दिवस झाले. मी चहा सोडला, सिगरेट सोडली, मोह तर मी सारखे टाळतोय. काकाजी शिकारीला चल म्हणत होते, पण उगीच हिंसा कशाला म्हणून शिकारीला सुद्धा गेलो नाही मी. चावटपणा करू नको श्याम. सत्य, अहिंसा ह्या शब्दांची विटंबना मला तुझ्या तोंडून नाही ऐकायची. उषाताई, अगं क्रोध हवं, मनाला लगाम घाल. अरे मी इतकं बोलते तुला तरी थंडपणे बोलायला लाज नाही करे वाटत तुला? हे बघ आचार्यांनी काय सांगितलंय? नाभिनंदती न द्वेष्टी. श्याम, अरे गीतेची अशी चेष्टा करू नकोस. अत्यंत निष्काम मनाने गीतेला बुद्धिबळ खेळायला शिकवणं ही तिची चेष्टा होते असं नाही वाटत मला. अरे ती गीता नाही म्हणते मी. 65 कोट्या काय करतो श्याम? उषाताई, तू रागावलीस. क्रोधामुळे संमोह, संमोहामुळे बुद्धिनाश आणि बुद्धिनाशामुळे तू प्रणश्य. तुझा विनाश दिसतोय मला. श्याम, दिवसेनी काय होणार आहे उषाताई? या बुद्धिबळातल्या हत्तीनीच काय, खऱ्या हत्तीनी मी मरणार नाही. अगं, तू कोण मारणार आणि मी कोण मरणार? नैनम नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम नैनम. जाऊ दे, पुढचं आठवत नाही. आचार्यांना 8 दिवसात गीता पाठ करून द्यायचं वचन दिलंय मी. श्याम, अरे काय झालंय काय तुला? श्याम, अरे पाया पडते रे मी तुझ्या. सरळ बोल. अत्यंत सरळच बोलतोय मी. अगं, मी तुझ्याशी वाकडं कसं बोलेन? आणि खरं तर हल्ली मलाच तुझे पाय धरायचे वाटतं. उषाताई, एक माझी विनंती ऐकशील? श्याम, काय हवंय तुला? गॅबर्डिनचा सूट हवा असेल ना? सूट? हा, अगं, कालच मी जगन्नाथच्या मुलाला 4 सूट देऊन टाकले. त्याच्या मुलाला सूट दिले? का? वस्त्रदान हा? देऊन टाकले. आता माझी रॅकेट, टेनिसची रॅकेट, ती सुद्धा एका मित्राला दिलीये. आणि आता माझी इंजिनिअरिंगची पुस्तकं, हत्यारं तीही देऊन टाकणार आहे. का पण? आणि करणार आहेस काय? आचार्यांमुळे मला नवीन जाग आली. मी कालपासून दाढी केलेली नाही हे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाही. अगं, पण उषाताई, माझी तू विनंती नाही ऐकलीस. कसली विनंती? अगं, आचार्यांना आपल्याकडेच राहू देत कायमचं. श्याम, अरे काय म्हणायचंय काय तुला? आचार्य इथे कसे राहतील? बरं, मग मीच जाईन आचार्यांबरोबर. आणि तुझं कॉलेज? काय अर्थ आहे त्या कॉलेजच्या शिक्षणात? पुढल्या वर्षी इंजिनियर ना होणार तू? इंजिनियर? काय करणार आहे मी इंजिनियर होऊन? आज राष्ट्राला माझी गरज आहे. इंजिनिअरिंग हे काय ज्ञान आहे? आणि उषाताई, हे मी तुला सांगायचं, हे म्हणजे अर्जुनाने कृष्णाला गीता उलट सांगितल्यासारखं. हे बघ आचार्य म्हणतात, तू कोण आहेस हे आधी जाण, बाकी ज्ञान व्यर्थ आहे. श्याम, गावात चांगला पिक्चर कुठे लागलाय रे? पिक्चर? गेले 10-12 दिवस मी एकही जाहिरात बघितलेली नाही. अगं, पिक्चर म्हणजे वैषयिक वासना. श्याम, पोपटपंची करू नकोस. पोपटपंची म्हणू नकोस ग. मला नवीन ज्ञान प्राप्त होत आहे, त्याला पोपटपंची म्हणू नकोस. आता जास्त शहाणपणा करू नकोस श्याम. हे वर्तमानपत्र घे आणि चांगला पिक्चर कुठे लागलाय ते बघ. येते मी तोपर्यंत. अगं उषाताई, झालंय काय हिला? सुरेश उदास यांनी बसवलेल्या नाटकांपैकी काही नाटकांची ही क्षणचित्रे. 1975 साली केलेलं संभूसांच्या चाळीत,
चाळीचा तंतोतंत भास होईल असा सेट या नाटकाच्या वेळी उभा केला होता. पुढच्याच वर्षी बसवलेल्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात बेणारे बाईंची लक्षवेधी भूमिका वठवणाऱ्या शर्मिला जोशी यांची प्रेक्षक अजूनही आठवण काढतात. त्यानंतर 1986 मध्ये झालेलं वाजे पाऊलं आपुले, विश्राम बेडेकर लिखित या हलक्या फुलक्या नाटकात हृदयविकाराने आपला मृत्यू नजीकच्या काळात होणार आहे असा समज करून घेतलेल्या भगवंतची गोष्ट. त्यानंतर 1987 मध्ये झालेलं विजय तेंडुलकर लिखित पाहिजे जातीचे, मराठी विषयात MA थर्ड क्लास मिळवलेला महिपती, एका गावातील कॉलेजात मिळालेली नोकरी टिकवण्यासाठी त्याने केलेली धडपड या नाटकात पाहायला मिळते. रत्नाकर मतकरी लिखित वटवट सावित्री या नाटकात भोंदू मांत्रिकाचा पर्दाफाश करण्यासाठी डॉक्टर प्लॅन करतात, पण प्रोफेसरांची मृत पत्नी भूत बनून अवतरते आणि त्यानंतरची गंमत जम्मत या धमाल नाटकात होती. आत्ताच ज्यातला प्रवेश पाहिला ते तुझे आहे तुझपाशी. पु ल देशपांडे यांनी पिग्मॅलियन या इंग्रजी नाटकाचे केलेले रूपांतरण ती फुलराणी. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे सत असत वृत्तीचा संघर्ष दर्शवणारे नाटक. 2004 साली झालेलं एका इंग्रजी सुखात्मिकेवर स्वैरपणे आधारलेलं रत्नाकर मतकरी लिखित फार्सिकल नाटक होतं एकदा पहावं करून. सुरेश उदासांनी बसवलेल्या अश्वमेध या नाटकाचा प्रयोग तर हैदराबादमध्येही झाला होता. त्यांच्या बऱ्याच नाटकात प्रमुख भूमिका करणाऱ्या ऋता दीक्षित यांचे महाराष्ट्र मंडळाच्या नाटकांमध्ये काम करतानाचे अनुभव आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार, मी ऋता दीक्षित. आपण आता पाहत आहोत महाराष्ट्र मंडळाचा गेल्या 50-60 वर्षांचा नाट्यप्रवास. परंतु ह्याच काळात इतरही अनेक संस्थांनी नाटकं सादर केली होती. उदाहरणार्थ अभिनय, स्नेहधारा, स्त्री सखी मंडळ, युवा, BL मित्र मंडळ वगैरे वगैरे. आणि त्यांचंही ह्या क्षेत्रात खूप मोठं योगदान होतं. नाटक कुठल्याही संस्थेचं असो, ते बसवतानाचा काळ मोठा मजेचा असायचा. म्हणजे सुरुवातीला थोडी अडखळत जाणारी तालमीची गाडी हळूहळू गती घ्यायला लागायची. आणि मग नाटक एकदा बसायला आलं की मग नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, रंगमंच व्यवस्था वगैरे हे सगळं सांभाळणारे लोक हळूहळू प्रॅक्टिसला यायला लागायचे. आणि मग एक मोठा संचच जमायचा सगळ्यांचा. वातावरणही अगदी खेळीमेळीचं असायचं. थट्टा मस्करीला ऊत यायचा. म्हणजे जो कोणी सगळ्यात उशिरा प्रॅक्टिसला येईल त्याने सगळ्यांना चहा द्यायचा, किंवा जर कोणी सगळ्यात उशिरा आलं तर टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्याचं स्वागत करायचं. अशा शिक्षा दिल्या जात. रात्री उशिरापर्यंत तालमी चालायच्या. मग कधी खाली कॅन्टीनमधून पिठलं भाकरीचं जेवण मागवलं जायचं, कधी स्टोव्हवर चहा करण्याचे प्रयोग व्हायचे. एकूण काय धमाल चालायची. प्रेक्षकही यायचे अधूनमधून नाटक बघायला आणि त्यांना कोणाची कधी आडकाठी नसायची. उलट उदास तर म्हणायचे, अहो येत जा असे अधूनमधून. कुणी आलं नाटक बघायला तर आमची पोरं जरा बरी करतात कामं. नाटकाला 8-1 दिवस राहिले की काही ज्येष्ठ जाणकार व्यक्तींना प्रॅक्टिससाठी बोलवलं जायचं, प्रॅक्टिस बघायला. आणि त्या दिवशी सगळेजण अगदी जीव तोडून काम करायचे. आणि ते जाणकारही अगदी बारकाईने नाटक बघायचे आणि कलाकारांना आणि दिग्दर्शकाला योग्य त्या सूचना द्यायचे. नाटक कुठल्याही संस्थेचं असो, ते उत्तमच व्हावं यासाठी सगळेजण अगदी अपार कष्ट घ्यायचे. एकूण काय नाटका इतकाच आनंददायी असे त्या आधीचा 1.5 महिन्याचा काळ. आणि ते नाटक जर एकदा पाहावं करून सारखं तुफान विनोदी वगैरे असेल तर ना मजाच यायची. तर आता आपण बघूया त्याच नाटकाची एक झलक. रेडी? वाचा. अहो इकडे तिकडे काय बघताय? दार उघडा ना. हो त्याच्या हातात पिशवी वगैरे असेल तर ती बाहेर ठेवायला सांगा. माझे बाप्पा आले आता बघून घेतील एकेकाकडे.
हॅलो काय अरे मग तोडून टाकले त्याचे पाय अरे ते झबलीचं फार मिजाज टाकून चाललंय काय झबली नाही हो झबले झबले आणि झबले तुझ्यात ते एकसारखं वळवळत असतं काय सपन रिपोर्ट तयार केला त्यांनी आपल्या मुलाचा बनावट रिपोर्ट बनावट पुढे अरे मी कुठे हे असली कामं माझा असिस्टंट करतो असिस्टंट हे पात्याचं पित्तर काय रिपोर्ट लिहिणार रे माझ्या पोराबद्दल त्याचं एक एक कारण कळलं तर चट्टी ओली होईल बघ कोरडी आहे ना वाचा 15 दिवसांपूर्वी सदरहून म्हणजे 17 फेब्रुवारीला बंगलोर येथील 17 फेब्रुवारीला इथं माझी फुटबॉलची मॅच होती फोटो तुम्ही 17 फेब्रुवारीला हॉटेल वनवास मध्ये मंदाकिनी बरोबर मजा करीत होता तुमची काहीतरी धडधडीत चूक होती हे शक्यच नाही चूक होणं शक्यच नाही हा रिपोर्ट कम्प्युटरवर तयार केलेला असतो हे बघा केस नंबर 37A35 नाव रघुनाथ धरसोड क्या इथंच तो घोटाळा होता ना सगळा कोण कुठला रघुनाथ धरसोड मी बकुळ धरसोड सांगितलं नव्हतं अठार नॉनसेन्स नाही तर काय अरे तुम्ही याला रघुनाथ म्हणता अरे हा रघुनाथ नाही रे रघुनाथ तर मी आहे रघुनाथ गप्पा केली धरसोड एवढी मोठी चूक केला संगीतावरील प्रेम आणि विषयांचे वेगळेपण हे अनिल बोकील यांनी निवडलेल्या दिग्दर्शित केलेल्या नाटकात प्रामुख्याने दिसून येते. तांत्रिक बाजू काटेकोरपणे सांभाळणारे श्री बोकील हे त्यांनी बसवलेल्या नाटकाविषयी काय म्हणतात ते ऐकूया. नमस्कार. तसं पाहिलं तर माझा नाट्यप्रवास काही फार मोठा नाही आहे. 6 मराठी आणि 1 इंग्रजी अशा 7 मोठ्या नाटकांचं दिग्दर्शन, 10-12 मोठ्या नाटकात भूमिका आणि 25-30 एकांकिकाचा अभिनय आणि दिग्दर्शन. आणि अगदीच काही काम नसलं ना तर कुठे नेपथ्य कर, कुठे संगीत कर, कुठे प्रकाश योजना बघ, अशी पडद्यामागची धडपड, पूर्णविराम. पण आज मी बोलणार आहे महाराष्ट्र मंडळासाठी दिग्दर्शित केलेल्या 3 मराठी नाटकांविषयी. म्हणजे पहिलं नाटक आहे वसंत कानेटकरांचं लेकुरे उदंड झाली हे. अर्थात हे नाटक निवडण्याची 2 कारणं होती. एक म्हणजे आमचे मित्र श्रीराम साठे, ते या नाटकाविषयी अगदी भरभरून बोलायचे. शेवटी मी त्यांना घेऊनच हे नाटक करायचं ठरवलं. रेखा उदासांनी नायिका रंगवली. या नाटकाची जातकुळी थोडीशी वेगळी आहे. म्हणजे माय फेअर लेडी सारख्या लिरिक्स असलेले हे नाटक आहे. लिरिक्सला मराठी शब्द नाही आहे, पण आपण त्यांना बोलगाणी म्हणू. अर्थात दुसरं जे कारण होतं या नाटकाचं ते म्हणजे आमचे मुकुंद गोरे गुरुजी. ते असल्यामुळे मी हे लिरिक्स असलेलं नाटक करायचं ठरवलं. आणि मग त्याला चाली लावल्या मुकुंद गोरे गुरुजींनी. दिग्दर्शनाची एक गंमत या नाटकातली म्हणजे दुसऱ्या अंकात जे पाहुणे येतात, नायकाचा भाऊ आणि नायिकेची बहीण, त्यांना 3-3, 4-4 मुलं असतात. आणि ही 5-7 मुलं, त्यांना पुढं नाटकात काही काम नाही. मग काय करावं म्हणून काय केलं, दुसऱ्या अंकाचा पडदा उघडला आणि 5-7 मुलांना दिलं स्टेजवरती सोडून दंगा करायला. 1 मिनिट त्यांचा दंगा संपला आणि त्यांना रंगमंचाच्या बाहेर हाकलून दिलं आणि मग रीतसर अंक सुरू केला. दुसरं नाटक बाबूराव गोखल्यांचं करायला गेलो एक. याची आठवण म्हणजे आमचे परममित्र जयंत कोल्हटकर हे त्याच्यामध्ये झारा सिंगाची भूमिका वठवत होते. आता जयंताचा रंगमंचावरचा नुसता वावर आणि त्याची संवाद फेक ही प्रेक्षकांना अत्यंत सतत हसवणारी अशी होती. त्यातच शशी दिवाकर, सुरेश उदास अशा दिग्गजांच्या त्याच्यात आणखीन भूमिका असल्यामुळे नाटकाची रंगत एकदमच वाढली. तिसरं नाटक अर्थातच गिरीश कर्नाडांचं हैवदल.
त्याचं भाषांतर चित्र खानोलकरांसारख्या दिग्गजांनी केलेलं. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार नाट्य, संगीत, नृत्य, चमत्कृती, गंभीर आशय या सगळ्यांचाच मेळ असलेलं हे नाटक. सुमारे 40 जणांचा याच्यामध्ये सहभाग होता. दिग्दर्शकाला आव्हान तर होतच. प्रतिकात्मक नेपथ्य उदय पळणीटकरांनी सजवलं. संगीत गोरे गुरुजींवर सोपवून मी निर्धास्त होतो. नाचातलं मला काही कळत नाही, पण नृत्य मुलींनी त्यांनीच बसवलं. मी फक्त समोरून ते कसं दिसतं ते ठरवून थोड्याशा सूचना केल्या इतकंच. एकाच वेळी 3 वेगवेगळे चमू मंडळात 3 वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टींची तालीम करवतोय. संगीत, नृत्य आणि अभिनय. शेवटी 8-10 दिवस या सगळ्यांची एकत्र सांगड घालत सर्व बाजूनी नटलेला हा प्रयोग सिद्ध झाला. सगळेच कलाकार युवा असल्यामुळे रंगमंचावर ऊर्जा अगदी उसळून चाललेली होती. या नाटकाचा प्रयोग जसा झाला, या नाटकाची तालीम जशी झाली, त्यातनं मला बरंच काही शिकायला मिळालं आणि या नाटकानं पूर्ण समाधानही दिलं. तर मंडळी, या सर्व प्रवासात माझ्या सहधर्मचारिणीचा, अलकाचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. त्याचा परिणाम नाटकांची गुणवत्ता वाढवण्यात झाला हे नक्की. धन्यवाद. अनिल बोकील यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची काही क्षणचित्रे आता पाहूया. बाबूराव गोखले लिखित करायला गेलो एक हे एक धमाल विनोदी नाटक. तसंच लेकुरे उदंड झाली हे वसंत कानेटकरांचे एक हलके फुलके काव्यमय नाटक. हैवदन हे लोककथेवर आधारित धड आणि मस्तक यांच्यातील सनातन द्वंद्व दाखवणारे नाटक. गिरीश कार्नाड लिखित हैवदन या 2002 साली केलेल्या नाटकातील प्रवेश आता सादर करतायत त्यावेळचेच कलाकार नयन कवठेकर, शशिशेखर चौगुले, मयुरेश निराळी आणि मधुरा परुळेकर. माते भवानी भैरवी, क्षमस्व क्षमस्व. विसरलो होतो मी माझी प्रतिज्ञा. पद्मिनी माझी अर्धांगिनी झाल्या क्षणीच मी माझ्या प्रतिज्ञेनुसार वागायला हवं होतं. पण आज या क्षणी मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करतो. माते दुर्गे, तुझ्या या चरणांवर माझं मस्तक मी अर्पण करतो. माझी ही अल्पशी भेट पावन करून दे. देवदत्त, देवदत्त, मित्रा, अरे काय केलंस हे? शिरच्छेद. खरंच का तू माझ्यावर एवढा रागावला होतास? अरे पण तुला माहिती होतं ना की मी मूर्ख आहे, अडाणी आहे, रांगडा आहे. अरे त्याचं एवढं मोठं प्रायश्चित, भयंकर प्रायश्चित्त तू स्वतःला करून घेतलास, निघून गेलास. मित्रा देवदत्ता, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. सासरी जाऊ, पण कशी जाऊ? लोक म्हणतील
या काळतोंडीसाठी हे दोघेही जण आपसात झगडून मेले. नाही, आता एकच मार्ग. देवदत्त आणि कपिलच्या मार्गाने मीही जाते. आई, स्वीकार कर या तिसऱ्या बळीचा. खाली ठेव ते खडगा. काय हवंय तुला? अगं खाली ठेव ते खडगा. काय हवंय? काय पाहिजे ते मागून घे. मी प्रसन्न झाली आहे. आई, पण जिवंत राहून काय करू मी? हे असला कपाळ घेऊन घरी जाऊ कशी काय? आता मी सांगते ते आई. ह्यांचं मस्तक त्यांच्या धडाला जोडून दे आणि फिरून एकदा त्या खडगाचा भार त्यांच्या मानेवर दे. आई, तू तर सगळं काही जाणतेस. भूत भविष्य या सगळ्या गोष्टी तुझ्याच हाती आहेत. पण असं असून सुद्धा तू या दोघांना का नाही अडवलंस? कारण मरतानाही खोटं बोलायची लाज वाटली नाही या दोघांना. सत्य काय ते तूच एकटीने सांगितलंस मला. आई, तुझीच कृपा आहे ही. कृपा बिपा काही नाही. तू सुद्धा तशी स्वार्थीच आहेस म्हणूनच सत्य सांगितलंस मला. असो, आता मी जे काय सांगते ते कर आणि नंतर शांतपणे डोळे बंद करून उभी राहा. आई, तुझी आज्ञा प्रमाण मानून त्यानुसार सगळं काही केलंय मी. मुली, सत्याच्या जगालाही सीमा असते. प्रारब्ध योग, दुसरं काय. ठीक आहे, जे झालं ते झालं. तथास्तु, तथास्तु. मस्तकांची बदलाबदल. भाग्यवान आहोत आपण. इतके वर्ष फक्त मैत्रीचे संबंध होते. आता शरीर संबंधही जुडले. रक्ताचे ऋणानुबंध. महाराष्ट्र मंडळातर्फे सादर झालेल्या नाटकांपैकी रायगडाला जेव्हा जाग येते हे वसंत कानेटकर लिखित पहिलेच ऐतिहासिक नाटक. छत्रपती शिवाजी आणि संभाजी या पितापुत्रांमधील अंतर्मुख करणारे संवाद, कौटुंबिक कलह सावरून घेण्यासाठी केलेली धडपड आणि पितापुत्रांची परखड मते या नाटकात आपल्या समोर येतात. हे नाटक निवडण्यामागची भूमिका आणि नाटक बसवतानाचे अनुभव दिग्दर्शक अनिल चव्हाण यांच्याकडूनच ऐकूया आणि त्यानंतर पाहूया 1997 साली सादर झालेल्या या नाटकातील संभाजी
म्हणजे सुहास चाळके आज पुन्हा एकदा येसुबाईंजवळ व्यक्त करीत आहेत आपल्या मनातील खंत. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळाच्या 100व्या वाढदिवसानिमित्त मी आपणासमोर परत एकदा येत आहे. मला खूप खूप आनंद होतो आहे. मला असं वाटतं की मराठी माणूस नाटकवेडा असतो त्याच्या मूलभूत लहानपणापासून नाटकाचे झालेले संस्कार. आणि 6वी-7वीमध्ये मला आठवतं आहे की इतिहास आणि भूगोल मला कधी लक्षात राहिला नाही, पण संगीत सुवर्ण तुला आणि संगीत एकच प्याला आणि मंदार माला आणि कट्यार काळजात घुसली आणि रायगडाला जेव्हा जाग येते याची पदं आणि डायलॉग्स तोंडपाठ होते. एवढ्या लहानपणापासून हे जे संस्कार होत असतील अशा खचून तुमच्या डोक्यामध्ये हा प्रकाश लहानपणापासून पडला असेल, हेच ते नाटक. तर मग होणारच ना. महाराष्ट्र मंडळाचा माझा जेव्हा संबंध आला तेव्हा ह्या सर्व नाटक वेड्या माणसांची ओळख झाली. आणि मग दरवर्षी काहीतरी एक कलाकृती सादर करावी म्हणून एखादं नाटक, एखादी एकांकिका असायची. त्यात मला एक दिवस महाराष्ट्र मंडळामध्ये सुहास चाळके भेटला आणि मला संभाजी सापडला. हे रायगड, माझ्या मनातला रायगड कधी झोपलाच नव्हता. सुहास चाळके मला सापडल्यानंतर माझ्यातला रायगड पुन्हा एकदा जागा झाला. आणि ती कलाकृती सादर करताना डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची एक एक वाक्य मनामध्ये एवढी बिंबलेली होती की सर्वच नाटक माझ्यासमोर पात्रांनिशी समोर असायचं. आणि ती पात्र नेमकी मला ऋता दीक्षित, गुरु ब्रह्मे, सुहास चाळके, अण्णाजी, दत्तोपंत, राजू पोतनी, चाफेकर, हे सगळे मला त्या ठिकाणी असे गठ्ठ्याने सापडले. 42 जणांचा संच. दिग्दर्शकाचं मनोगत म्हणजे आणखी या वेगळं काय असतं की गुरु ब्रह्मे ज्यांनी 100 एकांकिका त्यावेळेला रचलेल्या होत्या, सुरेश उदासांच्या सुद्धा 100 एकांकिका झालेल्या होत्या, ऋता दीक्षितच्या स्नेहाधाराच्या 25, 30, 40 एकांकिका झालेल्या होत्या. या सगळ्या दिग्दर्शकांना मी छोटासा एक दिग्दर्शक म्हणून मी तिथे उभा राहिलो आणि सर्वांनी मला अतोनात साथ दिली. उदय पळणेटकरची रंगमंच व्यवस्था जेवढी लोकांना लक्षात आहे तेवढाच मला लक्षात आहे मुकुंदाने तो सेट उभा केला रवींद्र कलाक्षेत्रामध्ये. रेकॉर्ड कलेक्शन 56,000 रुपयांचं त्यावेळेला झालं. मजा आली, खरंच मजा आली. राजन पवळेकरनी कर्टन कॉल दिलेला मी काय प्रेक्षकही नाही विसरू शकत. आणि आयुष्यभर माझं आयुष्य प्रकाशमय करणारी ही राधिका रायगडासाठी प्रकाश योजना तिची होती. धमाल आली, खरंच मस्त होते ते दिवस. महाराष्ट्र मंडळाला या 100व्या महोत्सवाबद्दल अनेक 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 शुभेच्छा. मंडळाची प्रगती अशीच होत राहो. एक महाराष्ट्र मंडळाची मेंबर म्हणून महाराष्ट्र मंडळाला आम्ही प्रचंड मिस करतो. बेंगलोर सोडून आम्हाला 25 वर्ष होत आली, पण तरीही आज बेंगलोरला गेलो की आपण घरी आल्यासारखं वाटतं. सो दॅट इज महाराष्ट्र मंडळ फॉर अस. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ. तुम्ही आमचा तो केवळ एक समज मानता. युवराजनी, तुम्ही थोरा घरी जन्मलात, आई वडिलांच्या मांडीवर फार थाटात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून फार थाटामाटात या रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्द बरी कहाणी तुम्हाला नाही कळायची.
आम्हाला जाणण्यापासून ठाऊक आहे तो आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक. आमच्या मनावर कोरली गेली आहे त्यांच्या ओठांवरील सुन्न जरब. आजही आमच्या पोटात कालवतं त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजूनही रक्त चळू लागतं, मस्तक फिरू लागतं आणि पोटातल्या आतड्या तटातटात तुटू लागतात. 8 वर्षाचा कोल्हापूर रानावनातून दिवस रात्र पळताना आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आली तरी किचू नाही. मध्यरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. अपरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून दौड केली पाहिजे. आत माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा बाहेर धावतो. महाराजांच्या कबरेला मिठी मारून 3 वाडा पुत्राने हंबरला फोडतो. आबासाहेब तुम्ही आम्हाला एकट्याला सोडून नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. कमरेची आपल्या हाताची मिठी आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि मास्कराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीहून माझघरात जाय तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता, न बोलता. युवराज एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागलो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती की महाराज छत्रपती आहेत, की महाराज छत्रपती आहेत हेच तुम्ही आम्हाला बजावणार ना. हे बच्चात शहाणपणाचे बोल आम्ही आमच्या दुग्र मनाला काही तास पुरवले, समजूत पटत नाही. आत खोलवर कुठेतरी तडा गेला आहे तो सांगत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही महाराजांच्या मायेच्या गोष्टी आम्हाला पोसत जाऊ नका. बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलो. कदाचित आम्ही चुकत असो, कदाचित चूक कोणाचीच नसावी. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्माला आलो इथेच कसूर घडली असावी. आम्ही जर आमच्या जन्माचे मालिक असतो ना तर झोपडीतला जन्मही आम्ही फार खुशीने पत्करला असता. मग दुनियाचे संघे आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि त्यांच्या पराक्रमाची गाथाच गायली असती. मग आमचं हे तोटकं पराक्रम बघून आमच्या झोपडीतल्या आई वडिलांना पण आसमान ठेंगणं झालं असतं. निदान येता जाता असा आमचा पाण उतारा कोणी केला नसता. आमच्याच खोजेपणाचे चटके आमच्याच सगळ्या सोयऱ्याने आम्हाला हिणवून सांगितले नसते. आज आमच्या पाठीशी हे लावतो प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतो आहोत कोपऱ्यात तळाशी चुलकाभर पाण्यात. बस आम्ही ठरवलेला तोच मार्ग योग्य आहे. रायगडच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. आणि हो, ज्या तोंडाने आम्हाला रोखलं त्याच तोंडाने आबासाहेबांना सांगा की आम्ही सज्जनगडाकडे रवाना झालो आहोत. आम्ही छावणीत पोचतो. आबासाहेबांना खरी गोष्ट सांगाल तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. दूर व्हा नाही तर पस्तावाल.
भलत्याच बाबतीत कुणी लुडबुड केलेली आम्हाला चालत नाही. राजकारण हा बायकांचा मामला नव्हे. तुमच्यावर समशेर चालवायची असती तर इतका वेळ आम्ही तुमची मनधरणी केलीच नसती. अखेर बायका त्या बायकाच. आम्ही चाललो. जय शंकर, जय भवानी. महत्वाकांक्षी आईवडील आणि प्रेमळ आजोबा यांच्यामुळे होणारी छोट्या मुलाची ओढाताण दर्शवणारे शेखर ढवळीकर लिखित रिमोट कंट्रोल हे नाटक अलका बोकील यांनी 2006 साली बसवले. ऐकूया त्यांच्याचकडून या नाटकाबद्दल. नमस्कार. वर्ष 1975. महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव. अचानकपणे रंग या आनंद जोशी दिग्दर्शित एकांकिकेत नायिकेची भूमिका वाटायला आली. तेव्हा स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की रंगमंचावरचा सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक वर्षे सुरू राहणार आहे. त्यानंतर मात्र अभिजात संस्थेतर्फे सादर केलेल्या अनेक एकांकिकांमधून काम करण्याची संधी मिळाली. अनिल बोकील यांच्यासारख्या संहिता निवडण्याचे कसब, संगीताची जाण आणि रंगमंचाचं भान असलेल्या उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. त्या काळी एकांकिकेच्या किंवा नाटकाच्या तालमी खुल्या वातावरणात होत. स्पर्धा जिंकण्यापेक्षा उत्कृष्ट निर्मिती कशी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष असे. एकमेकांना सूचना करण्याचे स्वातंत्र्य होते. या साऱ्याचाच नाट्यक्षेत्रात पुढे जायला खूप फायदा झाला. त्याचबरोबर जॉन बेरी यांच्यासारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकाकडून रंगमंचाचे धडे घ्यायची संधी मिळाली. महेश दत्तानी यांच्याबरोबर केलेल्या कार्यशाळेत इंग्रजी रंगमंचावरील सादरीकरणाचा अनुभव मिळाला. या अनुभवाच्या जोरावर पुरुषोत्तम सारख्या टाइम्स ऑफ इंडियाच्या नाट्यस्पर्धेसाठी मुलांना तयार केले आणि अनेक पारितोषिकेही मिळवली. मोठ्या नाटकांच्या दिग्दर्शनाचा टप्पा गाठण्याचे श्रेय मी बंगलोरमधील 2 पद्माताईंना देते. पद्माताई साठे आणि पद्माताई टोळ. स्नेहधारेच्या 2 मोठ्या नाटकांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पद्माताई साठे यांनी माझ्यावर टाकली. माझा सुरुवातीपासूनचा नाट्यप्रवास जवळून पाहणाऱ्या पद्माताई टोळ यांनी मला महाराष्ट्र मंडळाच्या मोठ्या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. त्याविषयी थोडंसं जरा विस्तारानं बोलूया. मुळात शिक्षिकेचा पिंड असल्यामुळे शेखर ढवळीकर यांचे रिमोट कंट्रोल हे नाटक निवडले. लहान मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या गेलेल्या या नाटकात फक्त 4च पात्रे होती. जितकी पात्रे कमी तितका नाटकाचा तोल सावरणे अवघड. कुणीही कमी पडून चालणार नव्हते. नाटकातले मुख्य पात्र म्हणजे 7 वर्षाचा शुभंकर. आजोबा म्हणजे नाना आणि शुभंकर यांच्या संबंधात सहजता यावी म्हणून अनिल आणि सौरभ 15-20 दिवस घरी प्रॅक्टिस करत होते. संहितेव्यतिरिक्त आजोबा आणि नातवाच्या गप्पा होत. जेव्हा नातू आजोबांच्या मांडीवर बिनधास्त बसू लागला तेव्हाच मंडळात एकत्र तालमी सुरू केल्या. अभिजित आणि हर्षला यांनी शुभंकरच्या आईबाबांच्या भूमिका अगदी सहजपणे वठवल्या. नाटकाचा विषय प्रत्येक कुटुंबाच्या जवळचा, मनाला स्पर्श करणारा, आशयघन संहिता आणि रंगमंचाच्या पुढे आणि मागे देखील मनापासून काम करणारे कलाकार. यामुळे नाटक उत्कृष्ट झाले. या नाटकामुळे महाराष्ट्र मंडळाच्या 100 वर्षांच्या वाटचालीत मोठ्या नाटकाचे दिग्दर्शन करणारी मी एकमेव दिग्दर्शिका ठरले. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. ही अपूर्व संधी मला दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाची मी नेहमीच ऋणी राहील. मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर पाहूया या नाटकाची क्षणचित्रे आणि त्यातला एक मजेशीर प्रसंग.
पाणी. ओके, रेडी? 1, 2, 3. मृत्यू हा विषय 4-5 वेगवेगळ्या कथांमधून मांडणारे रत्नाकर मतकरी लिखित नाटक ज्याचा शेवट गोड हे 2010 साली मंडळाने बसवले होते. या नाटकाचे नेपथ्य केले होते राजीव चाळके यांनी. संगीताची बाजू सांभाळली होती प्रवरा लिमये यांनी, तर दिग्दर्शन होते सुजय घोरपडकर यांचे. या नाटकाबद्दलचे सुजय घोरपडकर यांचे मनोगत ऐकूया आणि त्यानंतर पाहूया त्यातील एक छोटासा प्रसंग. नमस्कार, मी सुजय घोरपडकर. माझा आणि मराठी नाटकांचा संबंध हा माझ्या लहानपणापासून सुरू झाला. आई बाबा मंडळात असल्या कारणामुळे लहानपणापासूनच छोटे रोल करत मी माझ्या नाटकांची सुरुवात केली. लहानपणापासूनच सगळे मंडळातले जे मोठे डिरेक्टर्स होते त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. म्हणजे उदास काका, ब्रह्मे काका, शशी दिवाकर, अनिल बोकील, अनिल चव्हाण सारख्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे आणि मला खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळालेलं आहे. मंडळामध्ये आणि जास्त करून युवासाठी खूप नाटकं मी बसवलेली आहेत आणि खूप साऱ्या नाटकांमधनं काम केलेलं आहे. बॅकस्टेज केलं आहे, लाईट केले, म्युझिक केलं आहे, सेट डिझाईन केले. आणि त्याच्यानंतर मंडळासाठी 2010 रत्नाकर मतकरींचं ज्याचा शेवट गोड हे नाटक मी बसवलं. आणि ते बसवताना खूप मजा आली, कारण एकतर सगळ्या एज ग्रुपच्या कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. स्वतः ब्रह्मे काका आणि नीता जोशी, नीता मावशी त्यांनी त्याच्यात काम केलं होतं. आणि त्या जनरेशन बरोबर काम करताना आणि एस्पेशली ब्रह्मे काकासारख्या डिरेक्टर बरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं आणि खूप वेगळा अनुभव होता. याच्यानंतर 2018 गिरीश कर्नाड फेस्टिवल जी मंडळाने आणि कॅनरा युनियनने एकत्र ऑर्गनाईज केली होती, त्याच्यामध्ये तुघलक हे नाटक गिरीश कर्नाडांचं जे विजय तेंडुलकरांनी त्याचा अनुवाद केलेला आहे, ते नाटक आम्ही बसवलं. ह्याची वैशिष्ट्यता अशी होती की एकतर हा कॅनव्हस मोठा होता, नाटक हे खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे, कॉस्ट्युम ड्रामा आहे आणि खूप पात्र आहेत. तर एवढ्या मोठ्या कॅनव्हसला हँडल करण्यामध्ये खूप शिकायला परत मिळालं आणि खूप चांगला एक अनुभव होता. अविस्मरणीय असा अनुभव आहे. आणि ह्याच्या पुढेही मंडळासाठी बरीचशी अजून नाटकं करायची आहेत, डिरेक्शन करायचं आणि खूप खूप साऱ्या लोकांबरोबर अजून काम करायचं आहे. धन्यवाद. आणि सिस्टरनी सांगितलं होतं मला तुमच्यावरती लक्ष ठेवायचं.
नाटकामध्ये कार्नाड महोत्सवात महाराष्ट्र मंडळाने सादर केलेले नाटक होते तुघलक. दिग्दर्शन होते सुजय घोरपडकर यांचे. 30-40 जणांचा मोठा संच आणि भव्य नेपथ्य, अत्यंत प्रभावी प्रकाश योजना ही या नाटकाची ठळक वैशिष्ट्ये. पाहूया त्यातील काही क्षणचित्रे. तर मंडळी, महाराष्ट्र मंडळाच्या नाट्यस्मृतींचा हा प्रवास अगदी 1950-60 सालापासून काना फेस्टिवलमध्ये झालेल्या तुघलक या नाटकापर्यंतचा. एक प्रेक्षक म्हणून आज माझ्यासोबत सर्व रसिकांच्या मनात असलेल्या जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल. पडद्याआड गेलेले हे क्षण तुम्ही पुन्हा एकदा अनुभवले असतील. हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय होण्यासाठी ज्या तंत्रज्ञ आणि कलाकारांनी खूप कष्ट घेतले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्र मंडळाची ही नाट्य परंपरा अशीच चालू राहू दे हीच सदिच्छा. तर हा असा सगळा 55 वर्षांचा प्रवास. अनेक नाटके, कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, प्रायोगिक, त्यांचे विषय तरी किती वैविध्यपूर्ण. एकांकिका स्पर्धांसाठी भरपूर स्पर्धक संघ आणि भरून ओसंडणारं सभागृह. पण गेली काही वर्षे काय झालंय समजत नाही. एकेकाळी रंगमंचावर धडपडणारा, काहीतरी निर्मिती करू पाहणारा मराठी माणूस आता फक्त प्रेक्षकाचीच भूमिका पसंत करतो. किती नाटककार, अभिनेते इथे येऊन गेले. विजय तेंडुलकर, डॉक्टर लागू, प्रभाकर पणशीकर, निळू फुले, रीमा लागू, वंदना गुप्ते, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर. हे सगळं इतिहास जमा झालं की काय अशी भीती मनात डोकावते कधी कधी. पण मग लगेच लक्षात येतं, अहो नाटक हे हजारो वर्ष जुनं आहे. गेल्या 100-1 वर्षात इतर नवनवीन माध्यमांच्या तीव्र स्पर्धेला तोंड देऊन खंबीरपणे उभं आहे. त्याची जादू कधीच संपुष्टात येणार नाही. कारण नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधाप्येकम समाराधनम. वेगवेगळ्या आवडी छंद असलेल्या सर्व लोकांना एक समान गोष्ट जर कुठली आवडत असेल तर ती आहे नाटक. विषाणूचं तात्पुरतं सावट पुरतं सरेल तेव्हा पुन्हा हा हॉल प्रेक्षकांनी फुलून जाईल. ग्रीन रूम मध्ये कलाकारांची लगबग उडेल. नटराजाच्या मूर्तीपुढे मनोभावे हात जोडले जातील. एंट्रीसाठी विंगेत कुणी श्वास रोखून उभं राहील. 3री घंटा होईल, मखमली पडदा सरकेल आणि ह्या नाट्य स्मृतींमध्ये भर पडतच राहील, भर पडतच राहील. सदाशिव महादेव नाट्याधीश नटराज, सदाशिव महादेव नाट्याधीश नटराज, नमन करुणी आज तुला, नमन करुणी आज तुला, चरण तुझे पूजितो,